हॅलो मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश विषयाच्या पुस्तकामध्ये एक दिलेली कविता आहे आणि ती कविता म्हणजे द नोबल नेचर. ही कविता एक सुंदर कविता आहे आणि ही कविता बेन जॉन्सन यांनी लिहिलेली आहे आणि ही एक सुंदर निसर्गरम्य समजून घेण्यासारखी एक कविता आहे. तर ही कविता समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घेतले पाहिजेत. या कवितेमधून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कसे जीवन जगले पाहिजे हे आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून समजून घेता येते. तर ह्या बेन जॉन्सन यांनी जी कविता लिहिलेली आहे द नोबल नेचर. द नोबल नेचर म्हणजे भव्य निसर्ग, सुंदर निसर्ग, सुंदर सृष्टी अशा प्रकारची एक कविता आहे आणि ही कविता फॉर मेमरायझेशनसाठी आहे, पाठांतरासाठी आहे, परीक्षामध्ये विचारली जाणारी एक कविता आहे आणि ही हमखास परीक्षेला विचारली जाते. तर ही कविता समजून घेण्यापूर्वी आपल्याला या कवितेची पूर्वकल्पना येण्यासाठी प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी अशी आहे की या ठिकाणी आपल्या देशातील एक महान साधुसंत होऊन गेलेले आहेत, ते म्हणजेच स्वामी विवेकानंद. तर यांच्याविषयी एक प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ठिकाणी ती प्रिंट आलेली नाही, पण पुस्तकामध्ये ती प्रिंट आहे ऑलरेडी. ते मी वाचतो आणि तुम्ही समजून घ्या. स्वामी विवेकानंदा अ हिंदू मॉन्क, एक हिंदू संन्यासी होते स्वामी विवेकानंद, अँड चीफ डिसायपल ऑफ श्री रामकृष्ण परमहंस. ते एक हिंदू साधुसंत होते अँड चीफ डिसायपल ऑफ श्री रामकृष्ण परमहंस. तर रामकृष्ण परमहंसाचे ते मुख्य शिष्य होते. कोण? स्वामी विवेकानंद. ही फाउंडेड द रामकृष्ण मिशन. त्यांनी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ही इज रेस्पेक्टेड इवन टुडे ॲज ही प्रोमोटेड वेदांता फिलॉसॉफी अँड योगा टू द वेस्टर्न वर्ल्ड. तर स्वामी विवेकानंदाला इवन टुडे, आजसुद्धा त्यांचा आदर केला जातो. ॲज ही प्रोमोटेड, त्यांनी जसं प्रोमोटेड केलेलं आहे वेदांत फिलॉसॉफी, वेदांत तत्त्वज्ञानाचं प्रसार केलेला आहे, अँड योगा टू द वेस्टर्न वर्ल्ड. तर पाश्चिमात्य जगाला त्यांनी योगा आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार त्यांनी दाखवून दिलेला आहे. ही इग्नायटेड द फिलिंग ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहूड अँड लव फॉर द ह्युमॅनिटी. तर बघा, त्यांनी स्वामी विवेकानंदांनी इग्नायटेड द फिलिंग ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहूड म्हणजे वैश्विक बंधुता आणि मानवतेसाठी प्रेमाची भावना त्यांनी प्रज्वलित केली होती. ही इग्नायटेड. हिज फेमस कोट्स आर, बघा हॉट विचार त्यांचे एक प्रसिद्ध आहे, ते म्हणजे अराइज अवेक अँड डू नॉट स्टॉप अंटिल द गोल इज रिच्ड. जोपर्यंत आपलं ध्येय गाठणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही. उठा, जागी व्हा आणि आपलं ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, असं त्यांचे एक प्रसिद्ध म्हण आहे. यू कॅन नॉट बिलीव्ह इन गॉड अंटिल यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. बघा की यू कॅन नॉट बिलीव्ह इन गॉड, तुम्ही देवावरती विश्वास करू शकत नाही जोपर्यंत यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, तुम्ही स्वतःवरती जोपर्यंत विश्वास करणार नाही तोपर्यंत तुम्ही देवावरती विश्वास करू शकत नाही, असं त्यांचे मत होतं. ही डाईड ऑन 4 जुलै 1902 ॲट दी अर्ली एज ऑफ 39. बघा की 39 वर्षाचे असतानाच 4 जुलै 1902ला त्यांचं मृत्यू झालेला आहे. तर या स्वामी विवेकानंदाचे जे काही विचार आजसुद्धा कमी वयामध्येच त्यांनी जे काही नाव लौकिक केलेलं आहे
तर याच प्रकारे आज आपण द नोबल नेचर या कवितेमधून बेन जॉन्सनच्या विचारातून ह्या मानव जातीला मानव जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे आपल्याला संदेश या कवितेमधून मिळतो. तर चला या प्री रिडिंग ॲक्टिव्हिटीवरती काही प्रश्न विचारलेले आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू इज द फाउंडर ऑफ द रामकृष्ण मिशन? आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हू इज द फाउंडर ऑफ द रामकृष्ण मिशन? रामकृष्ण मिशनचे फाउंडर संस्थापक कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद इज द फाउंडर ऑफ द रामकृष्ण मिशन ॲट कोलकाता इन 1897 त्यांनी स्थापन केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डू वी रेस्पेक्ट हिम टुडे इवन? आजसुद्धा आपण स्वामी विवेकानंदाचा आदर का करतो? तर आपण त्यांनी जे काही कार्य केलं आहे, ही डीड अ ग्रेट वर्क इन द नॉलेज ऑफ सेल्फ और ऑफ डायटी, स्पिरिच्युअल नॉलेज अँड द सोल. ही गेव erroneous conceptions or suppositions to the world on 11th September 1893 at Chicago in America. की अमेरिकेमधल्या त्या धर्मसंमेलनाला ज्यावेळेला जागतिक संमेलनामध्ये ज्यावेळेस भाग घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी जगाला दिलेलं होतं. म्हणून आजसुद्धा आपण त्यांचं आदर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर हिज अचिव्हमेंट्स? की त्यांचे अचिव्हमेंट्स कोणकोणते आहेत, त्यांनी काय केलेले आहे? तर दो ही गॉट शॉर्ट लाईफ, त्याला एक म्हणजे कमी जीवन त्यांना मिळालेलं आहे, आयुष्य मिळालेलं आहे. कमी आयुष्यामध्येच ही स्टॅम्प्ड हिज थॉट्स इन द माइंड्स ऑफ रिलिजियस फिलॉसॉफर्स. एक धार्मिक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी जगाला एक देणगी त्यांनी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ लाँग डीड ही लिव्ह? की त्यांनी किती वर्ष जगले? ही लिव्ड अप टू दी एज ऑफ 39 years. ही ब्रीथ्ड हिज लास्ट ॲट दी एज ऑफ 39 years. 39 वर्षामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट पहा, या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे. ह्या पिक्चरमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता की या ठिकाणी मोठमोठे वृक्ष दिसत आहेत, झाडं दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी लहान प्लांट, फ्लावर प्लांट दिसत आहेत. तर या ठिकाणी जे मोठे उंच आणि बलाढ्य जे वृक्ष दिसत आहेत आणि ह्या लहान प्लांट्समधून आपण समजून घ्यायचं आहे कितीही मोठे राहून आयुष्य जगण्यापेक्षा जे लहान राहून जे सुंदर फुले आहेत तर यांचं जीवन कसं आहे त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण या ठिकाणी दोघांमधली जी काही तुलना केलेली आहे, मोठे वृक्ष आणि लहान फ्लावर प्लांट, तर यांच्यामधला जे काही आनंद वेगळाच आहे, फरक वेगळाच आहे. तसंच आज आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा विचार केला पाहिजे. तर चला आपण कवितेला सुरुवात करूया. तर एक छोटीशी कविता आहे पण खूप सुंदर आहे. तर पहा, रीड एन्जॉय द पोएम. रीड अँड एन्जॉय द पोएम. तर वाचा आणि आनंद घ्या. ही कविता वाचून आनंद घ्या. बघा, इट इज नॉट ग्रोईंग लाईक अ ट्री. It is not growing like a tree in bulk, doth make man better be, or standing long an oak 300 years to fall a log at last, dry, bald and sere. बघा की एक या ठिकाणी काय म्हणतं, इट इज नॉट ग्रोईंग लाईक अ ट्री. फक्त झाडांसारखं मनुष्य एखाद्या वृक्षाप्रमाणे वाढला म्हणजे त्याला मोठा चांगला असे म्हटले जात नाही किंवा म्हणता येत नाही. म्हणजे वृक्ष वाढला तशाच पद्धतीने माणूस पण मोठा झाला म्हणजे तो चांगला असे म्हणता येत नाही. इन बल्क, डोथ म्हणजे डज मेक मॅन बेटर बी. म्हणजे तो नुसता देहाने वाढला म्हणावे लागेल, कारण तो फक्त झाडासारखं आकारानंच माणूस पण मोठा झाला.
म्हणून शरीराने वाढला आहे असे म्हणावे लागेल. किंवा एखाद्या ओक वृक्ष जे आहे, ऑर स्टँडिंग लॉंग अँड ओक नावाचं एक वृक्ष आहे, म्हणजे झाड आहे. ह्या झाडाप्रमाणे तो उंच वाढला असे समजून घेऊ शकतो आपण. म्हणजे ओक ट्री लिव्ज 300 इयर्स. बघा, 300 वर्ष तो जगू शकतो. ओक नावाचं जे वृक्ष आहे 300 वर्ष जगू शकतो, पण टू फॉल अ लॉग ॲट लास्ट. आणि शेवटी तो कसा वाढलेला दिसून येतोय, पूर्ण ओंडक्यासारखा रूपात वाळलेल्याप्रमाणे असतो. ड्राय, वाळून नंतर वाळलेल्या. आणि त्याचबरोबर बाल्ड म्हणजे काय, अंगावरची सालीसुद्धा त्याची निघून जात असतात. अँड शेर म्हणजे कडक भावनाशून्य जमिनीवर तो पडला जातो. म्हणजे ओक वृक्ष जसा मोठा ठरत नाही, तीच गत माणसाचीही आहे. कारण या ठिकाणी जसं हे ओक नावाचं वृक्ष मोठं उंच वाढलेला असतो, 300 वर्ष जगतो, पण टू फॉल अ लॉग ॲट लास्ट म्हणजे एका ओंडक्यासारखं खाली पडतो. कसा, वाळून पडतो. ड्राय, बॅल्ड आणि त्याच्या अंगावरती म्हणजे झाडाच्या सालीसुद्धा निघून गेलेले असतात. पानेसुद्धा राहत नाहीत, फुलेसुद्धा राहत नाहीत, फळेसुद्धा राहत नाहीत. अशी अवस्था त्या झाडाची होते. आणि त्या झाडाची फळे तरी कशी असतात, कडू असतात आणि ते खाण्यासारखे योग्य नाही. म्हणजे एवढं मोठं वृक्ष वाढूनसुद्धा त्या झाडाला व्हॅल्यू नाही आहे, त्या झाडाची व्हॅल्यू नाही, तर काय आनंद मिळतं. तसंच मानवानेही कितीही आयुष्य जगला तर ते निरर्थकच आहे. जर आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना एक चांगल्या प्रकारचं जगत असेल माणूस 100 वर्ष, तर ते कसं जगलं पाहिजे हे आपण ह्या वृक्षाकडून समजून घेतलं पाहिजे, ह्या कवितेतून जाणून घेतलं पाहिजे. तर त्याचप्रकारे या ठिकाणी अ लिली ऑफ अ डे, बघा कवीनं काय म्हणतोय, अ लिली, एक लिली नावाचं एक फूल आहे, इज फेअरर फार इन मे. आणि हे लिली ऑफ अ डे म्हणजे एका दिवसामध्ये वाढतो आणि ते सुंदर फूल आहे. फार इन मे, तर मे महिन्याच्या कालावधीमध्ये तो वाढलेला असतो, फुललेला असतो. अल्दो जरी इट फॉल अँड डाय दॅट नाईट. आणि ते जे लिलीचं फूल जे आहे ते दिवसभर वाढतं, फुलतं आणि शुभ्र दिसतं, आणि रात्रीलाच काय होतं, इट फॉल डाऊन आणि खाली पडतं आणि ते कुजमून जातं, म्हणजे रात्रीच्याच वेळेला ते मरतं. तर इट वॉज द प्लांट अँड फ्लावर ऑफ लाईट. पण ते अशा प्रकारचं फ्लावर आहे, शुभ्र चमकणारं आहे, शायनिंग देणारं आहे. तेच एखाद्या दिवशी एखाद्या लिलीचे सुंदर असे फुल झाड जर मे महिन्याच्या थोड्याच उबदार हवेत ते फुललेले असते आणि एकाच दिवसात संध्याकाळी किंवा रात्रीला ते जरी खाली पडून ते रोपटं वनस्पती काय होतं, कुजमुजून जातं. पण त्यावर जे आलेले पांढरे रंगाचे जे फूल असतं, इन स्मॉल प्रोपोर्शन्स वी जस्ट ब्युटीज सी अँड इन शॉर्ट मेजर्स लाईफ मेनी परफेक्ट बी. बघा की किती जे दिव्य रंगाचं जे काही फूल आहे, ज्योतीप्रमाणे चमकणारं जे काही फूल आहे, आपल्याला एक सुखकारक आनंद देऊन जाते. म्हणजे वी जस्ट ब्युटीज सी, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक आनंद देतं, सुखकारक होतं आणि मन आपलं प्रसन्न होतं. कारण एकच दिवस त्याचं आयुष्य असलं तरी पण ते आपल्याला किती आनंद देतं. अँड इन शॉर्ट मेजर्स, तर मोजमापाने जर पाहिलं फार कमी आहे आणि ते लहान आहे, आणि लाईफ मे परफेक्ट बी, पण त्याचं जीवन एकदम चांगल्या पद्धतीचं सुंदर आहे. आणि अशाच पद्धतीने खूप सौंदर्य आपल्याला खूप आनंद देऊन जाते त्याचं. म्हणून कवी बेन जॉन्सन काय म्हणतात, आपले आयुष्यमान शतवर्षाचे नसले ते कमी असले तरी ते आनंद सुख देणारे असेल तरच पूर्ण व खरे आयुष्य म्हणता येईल. तर अशा प्रकारे ह्या जॉन बेन्सननं जी लिहिलेली कविता आहे खूप सुंदर आहे. कमी कालावधी असला तरी पण 100 वर्ष नाही जगला तरी पण त्यांनी कमी कालावधीमध्येच आपलं आयुष्य प्रसन्नित केलं पाहिजे, खरे जीवन जगले पाहिजेत, लाईक स्वामी विवेकानंद. या कवितेवरील काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी आहे बघा,
कम्प्रेन्शन क्वेश्चन्स खालील प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेऊया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट डज इट रेफर टू इन द पोयम. ह्या कवितेमध्ये इट काय रेफर करतं आहे, काय कवितेत ते इट कशाचा संदर्भ आहे. तर हे इट ज्या ठिकाणी दिलेलं आहे, इट इज नॉट ग्रोईंग लाईक अ ट्री, म्हणजे झाडासारखं वाढणं महत्त्वाचं नाही. तर हे आपलं इट रेफर्स टू दी ॲटिट्यूड ऑफ अ मॅन इन हीज लाईफ, म्हणजे जीवन जगताना मनुष्याचं ॲटिट्यूड हे रेफर करतं, इट म्हणजे रेफर. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द लाईफ स्पॅन ऑफ ॲन ओक ट्री. ओक ट्री ह्या वृक्षाचं, ओक नावाच्या वृक्षाचं लाईफ स्पॅन म्हणजे जीवनाचं कालावधी काय आहे. तर आपल्याला माहिती आहे, द लाईफ स्पॅन ऑफ ॲन ओक ट्री इज 300 years. तर किती वर्ष आहे त्याचं, 300 वर्ष आयुष्य आहे. कुठल्या झाडाचं, ओक ट्रीचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द पोएट से अबाउट द ट्री. तर झाडाबद्दल कवी काय म्हणतात. व्हॉट डज द पोएट से अबाउट द ट्री. द पोएट सेज अँड ओक ट्री ग्रोज इन बल्क, म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये वाढलेलं असतं. इट स्टँड्स फॉर 300 years अँड फॉल्स ॲज अ लॉग, म्हणजे एक ओंडका होऊन खाली पडतो 300 वर्षे जगूनसुद्धा. ड्राय वाळून पडतो आहे. बाल्ड अँड ड्राईड अप, म्हणजे पूर्ण त्याचे पानं साली निघून जाऊन तो खाली पडतो. अशा प्रकारची अवस्था त्या ओक झाडाच्या, ओक वृक्षाची होते. नेक्स्ट क्वेश्चन, वेन डज द लिली लुक मोर ब्युटिफुल. तर हे लिली अधिक सुंदर केव्हा दिसते. लिली नावाचं जे फूल आहे ते केव्हा सुंदर दिसते. तर द लिली फ्लावर लुक्स मोर ब्युटिफुल इन द मंथ ऑफ मे. कुठल्या महिन्यामध्ये, मंथ ऑफ मे या महिन्यामध्ये ते खूप सुंदर दिसतं. व्हाय इज द लिली कॉल्ड द प्लांट अँड फ्लावर ऑफ लाईट. बघा, या लिलीला प्रकाशाचे वनस्पती आणि प्रसन्न का म्हटलं जातं. तर या ठिकाणी इन मंथ ऑफ मे द लिली ब्लोझम ड्युरिंग द डे टाईम, दिवसा ते वाटतं. अँड स्प्रेड इट्स फ्रॅग्रन्स थ्रू आउट द डे. इट इज व्हाईट इन कलर, हेन्स इट इज कॉल्ड द प्लांट अँड फ्लावर ऑफ लाईट. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द पोएट व्हेन इज लाईफ सीन इन परफेक्शन. म्हणजे कवीच्या मते जीवनात परिपूर्णता कधी दिसते, परफेक्शन. तर अकॉर्डिंग टू द पोएट लाईफ कॅन बी सीन इन परफेक्शन व्हेन इट इज शॉर्ट, मेजर्स अँड यूजफुल. जर कमी कालावधी असला तरी पण त्याचं आयुष्य कमी असला तरी पण ते यूजफुल असायला पाहिजेत, योग्यतेचा वापर केला पाहिजेत, आनंदमय बनवला पाहिजेत, तरच ते परफेक्शन आहे असं म्हणतात. नेक्स्ट पहा, डिस्कस इन द क्लास अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्लासमध्ये चर्चा करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. डू यू लाईक दिस पोयम. डू यू लाईक दिस पोयम. येस, आय लाईक दिस पोयम. गिव्ह रिझन्स व्हाय. तर ह्याची कारणे द्या की कशामुळे हे कविता तुम्हाला आवडते. कारण येस, आय लाईक दिस पोयम व्हेरी मच अँड द पोएट्स सेज लेंथ ऑफ लाईफ 100 or 300 years doesn't matter for achievements in life. It's a very important point. We can make our life useful to others. Next question is, what do you learn from this poem. ह्या कवितेमधून तुम्ही काय शिकता. तर we learn that only a long life of 100 years is useless. म्हणजे 100 वर्ष या 200-300 वर्ष जगणं हे युजलेस आहे. इट शुड बी वर्थी ॲज अ युजफुल शॉर्ट लाईफ लाईक अ लिली. तर लिलीसारखं हे एक युजफुल शॉर्ट टाईममध्येच एक चांगल्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे असं म्हणतात. हॅव यू कम अक्रॉस एनीबडी who has achieved a lot in a short span of time? If so, mention their names and achievements. बघा की have you come across anybody who has achieved a lot in a short span of life.
कमी कालावधीच्या टाईममध्येच कोणी आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने बनवलेलं असेल तर मेन्शन देअर नेम्स अँड अचिव्हमेंट्स, तर त्यांची नावे सांगा आणि त्यांचं अचिव्हमेंट्स काय आहेत ते सांगा. फॉर एक्झाम्पल विराट कोहली, ही ऑल्सो अचिव्ड अ लॉट ऑफ थिंग्स इन अ शॉर्ट पिरियड. अनिल कुंबले, मेनी ऑफ कल्पना चावला. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द समरी ऑफ द पोयम. यू कॅन यूज द क्लूज. ह्या क्लूजचा वापर करून खालील तुम्ही ह्या द नोबल नेचर ह्या समरीचं तुम्ही काय करू शकता, समरी लिहू शकता. तर व्हॉट मेक्स अ मॅन नोबल? पोएट बेन जॉन्सन compares the life of a man with oak tree and a plant of lily. While growing old day by day, if a man grows bulk like a tree and live 100 years as an oak, live 300 years, it is not a life. The huge tree of oak soon becomes old, dry and withered. What will be the fate of that log? It is not good. The plant lily gets a life of a day, very short. It is blossom in May, spread its flower, beauty and fragrance and delight. Although the flowers has a day's life and falls and dies, the poet says it is a life, so a man's life should be just like that lily, flower and the plant. Thus the life of a man will become noble, useful, it can be a perfect life. तर अशा प्रकारची एक समरी तुम्ही लिहून काढा. नेक्स्ट पहा, या ठिकाणी fill in the blanks with correct rhyming words from the poem, then one rhyming word of your own. तुम्ही स्वतः एक लिहायचं आहे. इफ यू नीड एनी हेल्प आस्क युअर टीचर म्हणलेलं आहे. या ठिकाणी काही शब्द दिले आहेत, त्या शब्दाचं रायमिंग वर्ड्स लिहा की कवितेमध्ये कुठलं दिलेलं आहे त्याच प्रकारचं. जसं नाईट दिलेलं आहे, इथं लाईट लिहा, लाईट. आणखीन एक तुम्ही स्वतःचं लिहा, जसं फाईट, नाईट लाईट फाईट अशा प्रकारचं लिहा. नेक्स्ट आहे इयर. इयरचं काय होऊ शकतं, तिथं काय दिलं आहे, शेअर दिलं आहे बघा, SERE दिलं आहे, शेअर. तसंच इयर, शेअर, फिअर, शुअर असं लिहा. इथं बी, तिथं काय दिलं आहे, ट्री, बी, ट्री, सी, मी अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स लिहा. नेक्स्ट डे, तिथं काय, मे, से, ले, लाईक दॅट अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स लिहा. नेक्स्ट आहे पहा, अबाउट द पोएट जॉन्सन. तर यांच्याविषयी दिलेलं आहे. बेंजामिन जॉन्सन 1572 1572-73च्या कालावधीमध्ये ते 1637 1634मध्ये वॉज बॉर्न ॲट वेस्ट मिनिस्टर. कुठे जन्मले होते, वेस्ट मिनिस्टर, युरोप खंडामध्ये जन्मले होते. ही अडॉप्टेड द ट्रेड ऑफ हिज स्टेप फादर ॲज अ ब्रिकलेअर. म्हणजे त्यांनी एक गवंडी म्हणून त्यांच्या सावत्र वडिलांचं व्यवसाय त्यांनी घेतलेलं होतं. बट दिस डिड नॉट सॅटिस्फाय हिम अँड ही बिकेम अ सोल्जर. तर त्यांना ते समाधान वाटलं नाही, म्हणून त्यांनी नंतर काय झाले, ही बिकेम अ सोल्जर. फ्रॉम धिस ही टर्न टू ॲक्टिंग अँड रायटिंग प्लेज. बघा, त्याच्यानंतर त्यांनी काय हे केले, कशाकडे वळले, त्यांनी टर्न टू ॲक्टिंगकडे वळले, कलाक्षेत्राकडे वळले, रायटिंग प्लेज नाटकाकडे वळलेले आहेत. ही बिकेम अ ग्रेट इंग्लिश पोएट. एक इंग्लिश पोएट बनलेले आहेत, महान ग्रेट इंग्लिश पोएट बनलेत. अँड प्ले रायटर, म्हणजे प्ले रायटर म्हणजे नाटककार बनलेले आहेत. ही रोट पोएट्री अँड ड्रामा. त्यांनी कविता आणि नाटकं, ड्रामासुद्धा लिहिलेले आहेत. हीज बेस्ट नोन प्लेज, त्यांचं प्रसिद्ध नाटक्स आहेत आर ओल्फोन 1605 या कालावधीमध्ये त्यांनी ओल्फोन लिहिले आहेत. दी अल्केमिस्ट लिहिले आहेत 1610मध्ये. अँड बार्थोलोमिओ फेअर, बार्थोलोमिओ जत्रा म्हणून 1614मध्ये लिहिले आहेत. अशा प्रकारचे त्यांचे नाटकं प्रसिद्ध झालेले आहेत. यस,
तर अशाच प्रकारे तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे त्यांनी. सजेस्टेड ॲक्टिव्हिटीज दिलेत. अ कॉईन हॅज 2 फेसेस, की नाण्यांना 2 बाजू असतात. द लिली गिव्ज जॉय, की लिली आनंद देते. दी ओक ऑल्सो हॅज इट्स स्ट्रेंथ, ओकच्या झाडाचं स्वतःची स्ट्रेंथ आहे, पण लॉंग लाईफ इट इज, म्हणजे त्याचं स्ट्रेंथ काय, ताकद काय, जास्त कालावधी राहते. अशा प्रकारे तुम्ही डिस्कस करून ते लिहायचं आहे ॲक्टिव्हिटी. यस, तर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.